रॅशनलाइज द डिनोमिनेटर हा आपला टॉपिक आहे। √7 ही रॅशनल नंबर आहे आणि आपण नंबर सिस्टीम मध्ये जर डिनोमिनेटर हा रूट मध्ये आला तर तो रूट आपण नेहमी काय करतो, कॅन्सल करतो। रूट कॅन्सल करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर त्याची व्हॅल्यूज चेंज होऊ नये म्हणून आपण न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर बोथ √7 ने काय करतो, मल्टिप्लाय करतो। म्हणजे 1/√7 इंटू √7 अपॉन √7। हे √7 आणि √7 जरी आपण कॅन्सल केले तरी बाळांनो ही व्हॅल्यूज चेंज होत नाही। पुन्हा मग 1 इंटू √7 म्हणजे √7 अपॉन √7 इंटू √7 म्हणजेच काय, तर या दोघांची मल्टिप्लिकेशन आहे। मल्टिप्लिकेशन मध्ये एक रूट कॉमन घेऊ शकतात आणि या दोघांची काय होते, मल्टिप्लिकेशन। 7 7 49। मग न्यूमरेटर काय आला, √7 स्क्वेअर रूट ऑफ 7 इज आन्सर इज 7। तर 1/√7 तर रॅशनलायझेशनचा आन्सर किती येते, √7/7। त्याच पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय, 3/13 सॉल्व करायचंय। मग 3 जसे आहे तसे, √13 जसे आहे तसे, √13 कॅन्सल करायचे। बोथ न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरला काय करा, √13 ने मल्टिप्लाय करा। 3 इंटू √13 3 इंटू √13 अपॉन √13 इंटू √13 रूट मध्ये आहे म्हणजे एक रूट घ्या, कॉमन घ्या आणि जे मल्टिप्लिकेशन आहे त्याला रूट मध्ये घ्या। मग 3 इंटू √13 म्हणजे 3√13 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 169 आन्सर इज 13। दॅट्स युअर फायनल आन्सर। आता बाळांनो आहे √7 5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √7। आतापर्यंत सिंगल नंबर आले होते, आता डबल नंबर आलाय। मग काय करणार, √5 मायनस √3 अपॉन √5 प्लस √3। हे जे √5 प्लस √3 आहे ना, याची आपल्याला कॉन्जुगेट पेयर घ्यायची आहे। कॉन्जुगेट पेयर म्हणजे काय, फर्स्ट टर्म सेकंड टर्म सेम। जर इथं प्लस असेल त्याची ऑपोजिट साइन काय येणार, मायनस। जर इथं मायनस असेल तर त्याची ऑपोजिट साइन काय येणार, प्लस। म्हणजे इंटू √5 मायनस √3 अपॉन √5 मायनस √3। मल्टिप्लिकेशन मध्ये जर बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन होते, म्हणजे √5 मायनस √3 स्क्वेअर अपॉन a प्लस b a मायनस b म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर मायनस सेकंड टर्म स्क्वेअर √5 स्क्वेअर मायनस √3 स्क्वेअर। आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, a मायनस b होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर। a स्क्वेअर म्हणजे कोण, √5 स्क्वेअर मायनस 2 इंटू √5 इंटू √3 प्लस √3 स्क्वेअर अपॉन स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, किती राहिले आन्सर 5। स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, किती राहिले आन्सर 3। आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, 5 मायनस 2√15 प्लस 3 अपॉन 2 इज इक्वल टू 5 आणि 3 कॉन्स्टंट टर्म आहेत, यांची ऍडिशन करूया। 8 मायनस 2√15 अपॉन 2। आता इथून आपण कॉमन काढू शकते। मग कॉमन काढण्यापेक्षा एक सिंपल ट्रिक सांगतो, डिनोमिनेटरला 2 आले म्हणजे दोघांना डिनोमिनेटर सेम करूया, म्हणजे आन्सर येणार 8/2 मायनस 2√15 अपॉन 2। 2 1 2 2 4 8 4 मायनस 2 1 2 2 1 2 √15। हे झालं तुमचं आन्सर। समजलं का रे बाळांनो?